नमस्कार, शोभाज किचन हेल्दी फूडमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण झणझणीत चविष्ट असं आगरी पद्धतीचं चिकन बनवणार आहोत। बनवायला अतिशय सोपं आहे, झटपट बनतं, फार वेळ लागत नाही। एकदा जर या पद्धतीने तुम्ही चिकन बनवलं तर नेहमी तुम्ही याच पद्धतीने चिकन बनवाल, इतकं सुंदर बनतं। साहित्य आणि कृती पाहू। अर्धा किलो चिकन धुवून स्वच्छ करून घेतलेला आहे। मसाला पाहू। 2 मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत। मुठभर ओल्या खोबऱ्याचे काप, 1 इंच आलं, 2 लसणाची गड्डी सोलून आणि 2 मध्यम साईजचे टोमॅटो उभे चिरून घेतलेले आहेत आणि मुठभर स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर। मध्यम गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये सुरुवातीला ओल्या खोबऱ्याचे काप भाजून घ्यायचे। खोबरं अगदी खमंग भाजण्यासाठी थोडंसं तेल टाकायचं। तेल टाकल्यामुळे खोबरं हे छान भाजलं जातं आणि मसाला अतिशय सुंदर होतो। तर अगदीच चमचाभर तेल टाकलेलं आहे आणि तेल टाकल्यानंतर तपकिरी कलर होईपर्यंत म्हणजे ब्राऊन कलरचं खोबरं होईपर्यंत छानपैकी भाजून घ्यायचं आणि एका ताटामध्ये काढून ठेवायचं। त्यानंतर सेम कढईमध्ये उभा चिरून घेतलेला कांदा टाकला। कांदा अगदी लालसर होईपर्यंत खमंग भाजायचा। कांदा खोबरं जेवढं खमंग भाजलं जाईल तेवढं चिकन सुंदर लागतं। तर कांदा लालसर होईपर्यंत छान खमंग भाजलेला आहे। त्यानंतर उभा चिरून घेतलेला टोमॅटो टाकला आणि 1 मिनिटभर छानपैकी परतलं। कांदा टोमॅटो व्यवस्थित भाजल्यानंतर त्यामध्ये धुवून स्वच्छ करून घेतलेली मुठभर कोथिंबीर टाकली। आता गॅस बंद केलेला आहे आणि गरम कढईमध्येच कोथिंबीरसुद्धा छानपैकी परतून घ्यायची। आता हा मसाला छानपैकी गार होऊ द्यायचा आणि मगच बारीक करायचा। मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आलं आणि लसूण वेगळंच बारीक वाटून घ्यायचं। भाजून घेतलेला मसालाही गार झालेला आहे। जसं लागेल असं पाणी टाकून एकदम बारीक वाटून घेतला। मसाला पाहू। 2 मोठे चमचे धणे पावडर, 2 मोठे चमचे आगरी मसाला। आगरी मसाला हा महत्त्वपूर्ण आहे। त्यानंतर 1 मसाला वेलची, 1 इंच दालचिनी, थोडंसं दगडफूल, 2 लवंगा आणि 2 मिरे आणि 1 चमचा गरम मसाला। गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल टाकलं। तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक टाकू शकता। त्यानंतर खडा मसाला आहे तो टाकायचा। सुरुवातीला खडा मसाला एक करून टाकला आणि थोडासा भाजला। अशा प्रकारे खडा मसाला तेलात भाजल्यामुळे खडा मसाल्याचा ॲरोमा आहे तो चिकनमध्ये उतरतो। त्यानंतर वाटून घेतलेला आलं लसूण पेस्ट टाकायची। आलं लसूण पेस्ट आणि खडा मसाला थोडा वेळ परतल्यानंतर त्यामध्ये वाटून घेतलेला मसाला टाकला। आधी मसाला टाकायचा आहे आणि मग इतर मसाले टाकायचे आहेत। वाटून घेतलेला मसाला टाकल्यामुळे तेलाचं टेम्परेचर हे थोडंसं कमी होतं आणि मग त्यामध्ये आगरी मसाला, गरम मसाला आणि धणे पावडर हे टाकायचं आहे। म्हणजे हे पदार्थ करपत नाहीत आणि वाटणासोबत भाजल्यामुळे त्यामध्ये खमंगपणा येतो। चिकनच्या ग्रेव्हीला रंगसुद्धा लालबुंद येतो। तर अशा प्रकारे अगदी 4 ते 5 मिनिट मंद आचेवरती मसाला अगदी तेल सुटेपर्यंत भाजला आणि मग धुवून स्वच्छ करून घेतलेलं चिकन टाकलं। मिनिटभर छानपैकी परतायचं आहे जेणेकरून सर्व मसाला चिकनला लागेल। मसाल्यामध्ये चिकन परतल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि पुन्हा व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं। आगरी चिकन बनवताना फार भांडी लागत नाहीत, फार पसारा होत नाही, अगदी झटपट होतं। त्यावरती खोलगट ताट ठेवून त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलं। वरती पाणी ठेवल्यामुळे मसाला किंवा चिकन करपत नाही, त्याला छानपैकी पाणी सुटतं आणि वरती पाणी गरम होतं। फक्त गॅस हा स्लो ठेवायचा। ताटातील पाणी गरम झाल्यानंतर ते चिकनमध्ये ओतलं। आता तुम्हाला पाणी किती हवंय त्यावरती अवलंबून आहे। तर मला ग्रेव्ही थोडीशी पातळ पाहिजे म्हणून मी कढईमध्ये पुन्हा 1 ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं। असं मी जवळजवळ 2 ग्लास पाणी ओतलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ग्रेव्ही घट्ट किंवा पातळ करायची। थोडीशी पातळ असेल तर ती भातासोबतही खाता येते, म्हणून मी मध्यम अशी ग्रेव्ही केलेली आहे। त्यानंतर झाकण ठेवून मंद आचेवरती 15 मिनिट शिजू द्यायचं आणि 15 मिनिटानंतर आपलं चिकन हे छानपैकी शिजलेलं आहे। चेक करून पाहिलं। आता गॅस बंद केला। वरून थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली आणि फक्त 20 मिनिटातच झणझणीत आगरी कोळी चवीचं चिकन तयार झालेलं आहे। हे चिकन हॉटेलपेक्षाही भारी लागतं।
ज्वारी, बाजरी, तांदूळ, नाचणी कोणत्याही प्रकारची भाकरी, भात यासोबत अप्रतिम चवीचं लागतं. तर आवडली ना आजची आगरी चिकनची रेसिपी? जर आवडली असेल तर या पद्धतीने नक्की करून पहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन आणि टेस्टी रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.